DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। प्राणघातक शस्त्राने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून लूटमार करणाऱ्या तिघांना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने गोसावीवाडी येथून ताब्यात घेतले आहे। दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय पांडुरंग हातकर वय 43 राहणार गोसावीवाडी नाशिक रोड हे मजुरी काम करतात। गोसावीवाडी राजेंद्र कॉलनी नाशिक रोड येथे तिघांनी धारदार कोयता व लाथाबुक्क्यांनी फिर्यादी यांना बेदम मारहाण केली, तसेच त्यांच्या खिशातून रोकड बळजबरीने काढून घेतली। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्या अनुषंगाने मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस हवालदार विशाल पाटील आणि पोलीस हवालदार विजय टेमगर यांच्या पथकाने करण राजेंद्र सोनटक्के, निखिल उर्फ आकाश राजेंद्र घोडेराव, सुमित श्याम भाटिया मोठ्या शिताफीने गोसावीवाडी येथून ताब्यात घेतले आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 616/2025 भारतीय न्याय संहिता कलम 311, 315, 2, 351, 2 2, 352, 3 प्रमाणे सशस्त्र अधिनियम 425, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे सदरचा गुन्हा 9/12/2025 रोजी दाखल होता। त्या गुन्ह्यातील जे फरारी आरोपी होते करण राजेंद्र सोनटक्के, आकाश घोडे, हवालदार पाटील दादा तसेच पोलीस हवालदार टेमगर यांच्या दोघं टीमने मेहनतीने व शिताफीने सदर तिघ आरोपींना ताब्यात घेऊन आमच्या समक्ष हजर केले। आम्ही सदरचा गुन्ह्याचा तपास आम्ही पोलीस उपनिरीक्षक माळी करत असून सदर आरोपितांना अटक केल्यानंतर आरोपी करण राजेंद्र सोनटक्के याने निवेदन पंचनाम्यामध्ये सदर गुन्ह्यात वापरलेला जो लोखंडी कोयता होता तो काढून दिलेला आहे। तसेच त्याने गुन्हागार तेवढे परिधान केलेले कपडे देखील काढून दिलेले आहेत व फिर्यादी यांच्या खिशातून त्याने 840 रुपये जे काढलेले होते ते देखील त्याने निवेदन पंचनाम्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त ACP मॅडम निकम मॅडम व तसेच वपुनिसो श्री जितेंद्र सपकाळे सर यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आलेली आहे। पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी करीत आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।